जय शिवराय मित्रांनो, मी परेश. तर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर माहीत नाही कसा होतो आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, आज अनंत चतुर्दशी, 11 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन. तर आमच्या वाडीत देखील हे विसर्जन आहे. तर वाडीतच विसर्जन होत असल्यामुळे गणपती देखील आपण तिथेच बघू शकतो सर्व. तर ते बघण्यासाठी आणि विसर्जन बघण्यासाठी तर आपण जाऊया वाडीत. तर चला. तर मंडळी, जिथं विसर्जन होतं त्या ठिकाणी मी आता पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, गणपतीसाठी विसर्जनासाठी हे गणेश तलाव आणि ही साऊंडची सिस्टम केलेली आहे. ह्या ठिकाणी गणपती बाप्पा बसवले जातात. तर ही ती जागा. तर असा हा आपला परिसर आहे गणपती विसर्जनाचा. मी मंडळी, आपण बघू शकता गणेश तलावाच्या इथे आहे. तर हा आपला गणेश तलाव. तर मंडळी, 2-3 वर्षा अगोदरची गोष्ट बघितलात तर गणेश विसर्जन हे वेगवेगळ्या ठिकाणी होत होतं. तर वाडीच्या माध्यमातून ह्या गणेश तलावाची निर्मिती करण्यात आली. तर हा गणेश तलाव हा वाडीचा असल्यामुळे सर्वांना याचाच फायदा होतो. लाडका बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळेच उपस्थित असतात, म्हणजे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व लोक इथे उपस्थित असतात. तर आपण बघू शकता हा गणेश तलावाचा हा परिसर. मंडळी, आपण बघू शकता गणपती बाप्पा यायला सुरुवात झालेली आहे. अरे तुम्हाला सरपट आवडतं पण आम्हाला तिकडे पालखी निघाली ना जाती, पालखी निघाली ना जाती, दीप तुम
स्मरतो मनोमनी स्मरतो भावनाही देवा तुझे लागले माझे मन विसरून तुला सारे वाहिले माझे मन विसरून तुला सगळे वाहिले बर कोणी जाते तुझी भक्ती करताना बर कोणी जाते Thank you.
पाहुणी मंगल मूर्ती ढोलता शेगर. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत